नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. कन्हैयाच्या बासरीचा आवाज नगर परिषदेत घुमणार. आमदार नवघरे यांची साथ अन प्रचाराला मिळू लागला उत्स्फूर्त प्रतिसाद. ही निवडणूक ठरणार आमदार राजूभैया नवघरे यांच्यासाठी दिग्गज नेत्यांना फाईट देणारी. कन्हैया मनमोहन बाहेती या नावाची चर्चा वसमत शहरात जोरात सुरू आहे. सुशिक्षित, व्यापारी, शांत, संयमी, संकटकाळी प्रत्येकाच्या मदतीसाठी धावणारा, 24 तास जनतेच्या संपर्कात राहणारा व्यक्ती म्हणून कन्हैया बाहेती यांची ओळख आहे. सुरुवातीला स्वखर्चातून त्यांनी रुग्णवाहिका सुरू केली. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना तथा गोरगरिबांना मदत व्हावी या उद्देशाने सुरू केलेल्या रुग्णवाहिकेमुळे अनेकांना याचा लाभ मिळाला. ऊन, वारा, पाऊस कुठलीही तमा न बाळगता, कुठलाही जात, धर्म, पंथ न पाहता नेहमी संकटकाळी धावत कोरोना काळात ही कन्हैया बाहेती यांनी अनेकांना मदत केली आहे. अनेक गोरगरिबांच्या मुलींचे लग्न सोहळे कन्हैया बाहेती यांनी सहकार्यातून केली आहेत. अनेक रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे, समाज उपयोगी उपक्रमातून आपली ओळख निर्माण केली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत कन्हैया बाहेती यांच्या आई सुनीता मनमोहन बाहेती यांना आता राष्ट्रवादी पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. याला विद्यमान आमदार राजूभैया नवघरे यांची साथ मिळाली असल्याने सध्याच्या करीत असलेल्या गाठीभेटी दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. एकीकडे 30 ते 35 वर्ष राजकारणात असलेली मंडळी पुन्हा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या माध्यमातून रिंगणात असताना, दुसरीकडे सर्वसामान्य जनतेत मिसळणारा, गोरगरिबांना मदत करणारा कन्हैया बाहेती यांच्या आईला राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली असल्याने त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या समाज उपयोगी उपक्रम पाहता, शहरात आमदार नवघरे यांनी केलेली विकास कामे पाहता, कुठलाही दागदब्बा तथा आरोप नसलेला नवतरुण चेहरा पाहता कन्हैया बाहेती यांना प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.